Good morning, one and all present here. Smile morning, one and all present here. Respected dignitaries on the dais, my dear students and teachers. Today, it is very, refreshing session taken by Dr. Mari sir. He explained us the importance of smile. बघा, आपण नेहमी बघतो की रडक्या फिल्म्स, इमोशनल ड्रामा बघून आपल्याला नेहमीच त्रास होतो, बरोबर आहे. कुणालाच स्वतःच्या आयुष्यात भावनेत गुंतागुंत तशीही आवडत नाहीच. पण तेच आपण काही कॉमेडी शो, लाफ्टर शो बघत असतो तर आपल्याला खूप आनंद होतो, आपल्या मनामध्ये खूप छान छान भावना निर्माण होतात आणि मग छान हसत खेळत जर तो दिवस निघून जाणार असेल तर आपल्यालाही त्या दिवसाची वाट बघायला आवडते. असं समजा की मी कोणाला पर्सनली बोलत नाहीये, पण माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की काही वेळेस आपण ना काही विषयांच्या पिरियडची खूप वाट बघत असतो, बरोबर आहे. त्याचं रिझन काय असतं? त्याचं रिझन असतं की ते शिक्षक असं काही आनंदमय वातावरण निर्माण करतात वर्गामध्ये की आपल्याला त्या वातावरणात राहायला आवडतं, म्हणून आपल्याला त्या शिक्षकांबरोबर राहायला आवडतं. भले तो विषय माझ्या आवडीचा नसेल किंवा त्या विषयात ते काय शिकवणार आहेत ह्याच्यात मला आज रस नाहीये कदाचित, पण मला त्या शिक्षकांनी निर्माण केलेलं वातावरण मला आवडतं, फ्री वाटतं किंवा मला भीती वाटत नाही. आय एम नॉट अंडर स्ट्रेस इन दॅट पर्टिक्युलर पिरियड. म्हणून सगळ्यांना प्रणव सर आवडतात. त्याचं रिझन हे आहे, त्याचं रिझन हे आहे की लॅब मध्ये कसाही विहार करायला त्यांनी परमिशन दिलेली आहे. आम्ही इथं कितीही खाली नियम सांगू देत तुम्हाला, पण तुम्हाला माहिती आहे की मला स्वातंत्र्य आहे की मी जाऊन कुठल्याही मटेरियलला मी हात लावू शकतो आणि त्या मटेरियल पासून मला जे हवं ते मी चांगलं काहीतरी घडवू शकतो. आम्ही त्यांना का रागवत नाही? त्याचं रिझन हे आहे की दिस एन्व्हायरमेंट इज सपोर्टिव्ह फॉर क्रिएटिव्हिटी. या एन्व्हायरमेंट मध्ये ट्रू क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन जागृत होते आणि आयडिया लॅबचं मूळच ते आहे की टू गिव्ह दॅट क्रिएटिव्हिटी, बरोबर आहे. क्रिएटिव्हिटी अपने आप आ जाती. आणि मग एवढं सगळं ऐकल्यावर आपल्याला फक्त दोन गोष्टी समजतात की शरीर आणि एनर्जी याच्या सगळ्याच्या पलीकडे आपण माइंडसेट आणि माइंडफुलनेस या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. की माइंडसेट, आपण शाळेत येतानाच अरे शाळेत जायचं असं जर डोक्यात ठेवून आपण आलो तर आम्ही तुम्हाला इथे अगदी शाहरुख खान जरी उभं केला तुमच्या समोर तरीही तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही, लक्षात ठेवा. आणि वाव मला आज शाळेत जायचंय अशा माइंडसेटने जर तुम्ही आलात तर इथे कुणीही असू देत त्याच्याशी तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुम्ही आज जे काही कराल त्याच्यात तुम्हाला यशच मिळणार. त्यामुळे आपला उद्देश काय आहे आपल्या कोणत्याही कृती मागचा? माइंडफुलनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि स्माइल तर काय, मी ऑलवेज सांगते, यू ग्रीट विथ अ स्माइल. उठल्या उठल्या तुम्ही आता आज लवकर उठवलंय असं म्हणून जर रडत खडत उठणार असाल तर तुमचा दिवस कधीच चांगला जाणार नाही. उठल्या उठल्या त्या आईच्या हसऱ्या चेहऱ्याकडे जर बघायचं असेल तर तुम्ही आईचं छान ऐका, म्हणजे आई तुम्हाला हसून उठवेल. तुम्हाला आईनं 10 वेळा हाक मारल्यावर तुम्ही जर उठला नाही तर शेवटी तिचा रागीत चेहराच तुम्हाला बघायला लागेल. त्यामुळे हे लक्षात घ्या की आपण हसून जर दिवसाची सुरुवात केली तर आपला पूर्ण दिवस छान हसत खेळत जाणार आहे. माइंडफुलनेस आणि स्माइलफुलनेस खूप महत्वाचं आहे. का बरं हसण्याचं एवढं महत्व आहे सांगा बरं. सरांनी सांगितलं 2 फंडामेंटल्स आर ब्रीथ अँड स्माइल. का बरं स्माइल एवढी महत्वाची का आहे? आता आपण सगळे छान बोलतो, मी जर असं बोलले स्माइल खूप महत्वाची आहे आणि सगळ्यांनी स्माइल करतच जगलं पाहिजे असं मी जर बोलले तर इंटरेस्ट येईल का तुम्हाला? म्हणते स्माइल खूप महत्वाची आहे आणि सगळ्या नुसत्या चेहऱ्यावरच्या काही मसल्सची हालचाल केली तर तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात, डोळ्यात एक चमक येते. बघा आम्ही आता स्त्रियांचं साधारण एक लक्षात घेऊया. आपण रस्त्यावरनं जात येत असतो, फिरत असतो, आपल्याला ओळखीची माणसं भेटतात आणि त्या माणसांना आपल्याला ग्रीट करायचं असतं, पण आमच्या चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेले असतात, हेल्मेट असतं. हा लोकांना लक्षात पण येत नाही की कोण व्यक्ती समोर आहे.
तरी पण डोळ्यातून कळतं की ती व्यक्ती हसतीये. डोळ्यात तुमच्या एक चमक निर्माण होते, एक आत्मविश्वास निर्माण होतो जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असते. स्माइलचं हे महत्व आहे. तेव्हा कुठेही तुम्ही कुठेही जाल, कुठेही असाल, सतत असंच राहायचंय का? स्माइल करते हुए आप कुछ बुरी बात सोचने का कोशिश करो विथ ए स्माइल. 2 minutes ट्राई करो. You are smiling but you want to think something bad. होता है क्या? होता नहीं है. सोचना बंद हो जाता है. If you are smiling, बिल्कुल बंद हो जाता है. True. Therefore, हसण्याचं खूप एक वेगळं महत्व आहे. तुमच्या स्वतःची प्रसन्नता तुमच्यावर डिपेंड आहे. लक्षात घ्या, आज आपल्या दिवसभरातले किंवा या वर्षभरातले भांडणाचे, वादविवादाचे मुद्दे काय आहेत? ह्यानं मला चिडवलं, त्यानं मला चिडवलं, हा असं म्हणाला, तो असं म्हणाला, हिनं माझी पेन्सिल घेतली, तिनं माझी पेन्सिल घेतली, हिनं माझी वही दिली नाही, हिनं माझी तक्रार मॅडम कडे केली, वगैरे वगैरे. हे आणि असे अनेक मुद्दे. जर याला आपण एका स्माइलने टॅकल करू शकलो तर किती छान, किती छान. वन स्माइल इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट वी डोंट वॉन्ट एविल स्माइल. जसं मॅडम म्हणाले की हसताय पण आतमध्ये तुमचा काहीतरी एविल विचार आहे. नो, पॉसिबलच नाहीये. तरी सुद्धा स्माइल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुमच्या चेहऱ्याचे जे मसल्स आहेत ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन देतात. आणि तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये इट इज वन डायमेन्शन विच ऍड्स टू युअर पर्सनॅलिटी. तुम्ही सुंदर असा किंवा नसा, सौंदर्य हे मुळातच तुमच्या मानसिकतेवर डिपेंड असतं. आणि तुम्ही जर हसत राहिलात तर तुम्ही नक्कीच सुंदर दिसाल. एवढंच बोलते. आणि आज आमच्या इथे खूप छान अशा पद्धतीचं स्माइलचं सेशन घेतलं त्याबद्दल धन्यवाद. मॅडम, मी आता आपल्या रजत एज्युकेशन सोसायटीचे संचालक अमोल गाठ सर यांना विनंती, 2 मिनिटं त्यांनी आम्हाला गायडन्स करावा. ऍक्च्युली सरांचा स्पिरिच्युअलिटी मध्ये खूप मोठा अभ्यास आहे. Good morning all of you. स्माइल वॉर्निंग, राईट. तसं डॉक्टर सरांचा आणि माझा परिचय फार जुना आहे. चांदीनगरमध्ये आमच्या घराशेजारी त्यांचं क्लिनिक होतं आणि आमच्यासाठी फार सोयीस्कर होतं. पण त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव त्यांनी पुन्हा त्यांच्या घरात घेत. पण सरांनी एक वेगळा मार्ग अवलंबला मध्यंतरी 3-4 वर्षांपूर्वी. आणि दॅट वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. what was the introduction of his course towards us was very impressive. He just told me that, sir, I'm going to conduct a session, okay, or I'm going to cure all the diseases without using any kind of medical or any kind of medicine or any kind of chemicals which causes side effects. म्हणजे साईड इफेक्ट्स करणार कुठल्याही केमिकलचा वापर न करता मला पेशंटना बरं करायचं आहे. आणि हे जेव्हा मी ऐकलं ते माझ्यासाठी सुखद होतं. सुखद, इट वॉज हॅपी. ओके, मला ते आनंद झाला. त्याचं कारण असं आहे, कारण वैयक्तिक माझा विषय आहे केमिस्ट्री. आय टीच केमिस्ट्री. इन दॅट केस आय नो द केमिकल्स, आय नो द केमिकल साईड इफेक्ट्स. ओके, डॉक्टर कुठलेही औषध तुम्हाला जेव्हा चिठ्ठीवर प्रिस्क्रिप्शनवर लिहून देतात त्यावेळेस सगळ्यात शेवटी एक गोळी असते. ती कशाची असते? पित्ताची. म्हणजे पित्त होणार फिक्स. समजा का मी काय सांगणार? म्हणजे तुम्ही जे काही केमिकल आतमध्ये टाकलं आहे त्याचा 100% साईड इफेक्ट आहे, राईट. आता पित्त हा एक साईड इफेक्ट एकदम सामान्य झाला, ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून कितीतरी नोन आणि अननोन साईड इफेक्ट्स आहेत. काल एक मेडिकल रिसर्चमध्ये औषधांचे शोध कसे लावतात आणि त्याच्यावर रिसर्च कसा होत असतो आणि त्यासाठी कसे व्हॉलंटियर्स सिलेक्ट केले जातात आणि व्हॉलंटियर्स सिलेक्ट होत नसतील तर कसं गरीब लोकांना आमिष दाखवून त्यांना पैसे देऊन त्यांच्यावर ते केमिकलची टेस्टिंग केली जाते आणि नंतर कसे ते दुर्लक्ष करतात. हे सगळं मी काल फार एक अगदी रेप्युटेड यूट्यूबचे चॅनल आहे जे विथ प्रॉपर प्रूफ दे गिव्ह ऑल द थिंग्स, हे मी पाहिलं. सो नो डाऊट ॲलोपॅथी हॅज इट्स इम्पॉर्टन्स ॲट इट्स पीक लेवल. ओके, ठीक आहे. आता एखाद्या जर इमर्जन्सीमध्ये काहीतरी करायचं तर ते इमर्जन्सीला ॲलोपॅथीच उपयोगी पडते लाईफ सेव्हिंगला. परंतु तिथं पण पोहोचायचंच नसेल तर अशा काही टेक्निक्स आहेत ज्या आयुर्वेदामध्ये आहेत. आता सरांनी स्माइल टेक्नॉलॉजीमध्ये आहे, पिन पॉइंट्स, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर्स. ओके, these are been things are available, okay, which are very healthy and not causing any kind of side effects to your body.
ठीक आहे. तेव्हा अशा काही टेक्निक्स आपल्याला ह्या माहितीच्या विस्फोटाच्या युगामध्ये जे पूर्वी कधीच कुणाला कळत नव्हतं, त्या युट्यूबच्या माध्यमातून, ओके, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, व्हॉट्सअपवर पूर्ण विश्वास ठेवू नका. व्यक्तिविश्वास व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणजे अत्यंत मोठी बोगस युनिव्हर्सिटी आहे. त्यात रोज सकाळी कोणतं काय तर वेगळं सांगत असते. ज्याला जीवनातला जर पण कळत नाही तो गुड मॉर्निंग आणि जीवन असं असतं तसं असतो म्हणतो, आणि तो असतो एकदम कळा. ओके, त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला काय अर्थ नाही, पण युट्यूबवर तुम्हाला काही गोष्टी मिळतील, जेन्युनिटी बघता येईल, आणि त्यानंतर काही लोकांशी एक्सपिरियन्स लोकांशी टचमध्ये राहून तुम्ही काही गोष्टी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्या मेथड तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सरांनी आपल्या भागामध्ये फार सुंदर ही मोहीम 4 वर्षांपासून चालू केली आहे. सरांनी मला अनेक वेळा सांगितले आहे, सर मी सकाळी 6 वाजता नदीवर असतोय, माझ्यासोबत एकदा या. खरं सर माझं सकाळी 5:45 क्लास चालू होता, त्यामुळे माझी अडचण वेगळ्या, पण 100% तुमच्यासोबत एक दिवस येईन मी, आणि यायचं आहे मला. नदी किनारी सर सकाळी ध्यान करतात, मी त्यांनी बहुतेक सांगितलं नाही तुम्हाला. सांगितलं एकांतामध्ये पहिला म्हणजे माणूस कसा तुम्हाला सांगतो काय, बिफोर नोईंग द अदर्स यू शुड नो युअर सेल्फ. समजतं का मी काय सांगलो. आपल्याकडे सगळ्या धर्माच्या मध्ये फार सुंदर सांगितलंय. श्रीमद भगवद्गीता बघा, किंवा जैन धर्मातलं तत्वात सूत्र बघा, किंवा आणखी कुठलेही बघा, हे एवढे सुंदर आणि एवढे परफेक्ट शास्त्र आहे की ज्यामध्ये माणसाला कुठल्याही सांसारिक आणि आरोग्याच्या संकटात अडकण्यापूर्वी काय करायचं असते, ते अडकूच नाही यासाठी काय करायचं ते सांगितलं गेलं. आपण काय करतोय आताच्या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये, आपण सगळ्या गोष्टी विसरतो आणि अशा पद्धतीने आपलं लाईफ जगवलं की आपण 100% अडकतोय कशात. अँड देन वी सर्च फॉर द क्युरेटिव्ह मेथड्स. सो तुम्हाला क्युरेटिव्ह मेथडकडे जायचं आहे का प्रिव्हेंटिव्ह मेथड्सकडे जायचं आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिव्हेंटिव्ह मेथड्स म्हणजे अशा मेथड्स ज्यामध्ये ते घटनाच घडू नये, ते संकटच निर्माण होऊ नये अशी लाईफस्टाईल डेव्हलप करणे, अशी लाईफस्टाईल अडॅप्ट करणे. आणि क्युरेटिव्ह मेथड म्हणजे आता चूक झालेली आहे, आता त्याला रिकव्हर करायचं. कुठली मेथड आवडेल तुम्हाला, प्रिव्हेंटिव्ह काय क्युरेटिव्ह? सोपी आहे. ओके, सगळ्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. सरांनी जेवढं प्राथमिक टप्प्यात सांगितलं तेवढं करायला चालू करा, 100% त्याचा उपयोग होतोय. आणि विशेष करून मी या ठिकाणी उपस्थित दोन्ही सरांना, सायंटिस्ट मॅम, सुनंदा मॅम, ओके, आणि सर यांना देखील रजत एज्युकेशन सोसायटीमध्ये मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि सरांना विशेष आणि हे करतो की त्यांनी आपल्या हुपरीमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये फार चांगल्या प्रकारे त्यांनी मोहीम चालू केली आहे. आणि ऑनलाईन पण ते असतात, आणि बऱ्याच लांब लांब ठिकाणी त्यांचे ते ऑनलाईन सेशन्स चालू आहेत. थँक्यू सर फॉर समथिंग एक्सपिरियन्स गुड ह्युमन बीइंग्स. Thank you.